शेगाव लाईव्ह ब्रेकिंग हे भाषण नाही, ही एक बातमी आहे आणि ती महाराष्ट्रातील प्रत्येक सरपंचासाठी आहे. भोकरदनमध्ये जे घडलं ते फक्त आंदोलन नव्हतं, तो होता ग्रामशक्तीचा इशारा. सरपंच मंगेश साबळे रस्त्यावर उतरले, जनता सोबत उभी राहिली आणि प्रशासनाला ऐकावं लागलं. हे सगळं कुठल्या पक्षासाठी नव्हतं, हे सगळं होतं गावासाठी. महाराष्ट्रातील सरपंचांनो, भोकरदनकडे फक्त बातमी म्हणून पाहू नका, तो एक मार्ग आहे. सरपंच शांत राहिला तर गाव अडकलं, सरपंच उभा राहिला तर प्रशासन हललं. भोकरदनमध्ये एकच गोष्ट दाखवली, भीतीपेक्षा जनता मोठी असते. आज भोकरदन, उद्या कोणतं गाव हे ठरवायचा अधिकार सरपंचाच्या हातात आहे. ही बातमी आहे आणि बातमी थांबणार नाही. भोकरदन फक्त आंदोलन नाही, तो संदेश आहे. ही बातमी प्रत्येक सरपंचापर्यंत शेअर करा आणि अशाच वेगळ्या निर्भीड बातम्यासाठी सबस्क्राईब करा. तुमचं गाव पुढे असेल का? कॉमेंटमध्ये करा. आपलं काय आता बाकी विषय आपले 4 मुद्दे होते. नारायणपूरचे 4 मुद्दे होते. त्या अनुषंगाने 3 मुद्द्याचं आपण निराकरण केलेलं आहे. त्यांचे ते त्या ठिकाणी हे पण